शिवजयंती. माझं नाव ऋषिकेश शिवाजी इंगोले पाटील. मी आहे नांदेड जिल्हा एक मराठी मुलगा आणि हे सर्व परिस्थिती बघून माझ्या मनात खूप खंत वाटते. मी तुम्हाला सांगणार आहे मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. पहिले तर आणि शिवजीची जी जयंती आहे तर जयंती आपण का साजरी करतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या काळी आणि छत्रपतींची आई म्हणजे जिजाऊ महासाहेब आणि छत्रपतींचं हे ते सगळ्यांनाच खूप काही माहिती आहे. पण आजकाल जे होतंय ती परिस्थिती बघून मला खूप खंत वाटते आणि जे स्त्रियांवरती जे अत्याचार होतात ते आणि परत ते संतोष देशमुख जे हे सरपंच होते त्यांच्यावर अत्याचार झाले, खूप जास्त अत्याचार झाले आणि त्यांची मुली आता लढत आहे, खूप जास्त प्रयत्न करतायत त्यांच्या बाबाला जे न्याय होता ते भेटायला, पण ते भेटतच नाही. खूप प्रयत्न करते ती, म्हणजे पॉलिटिशियन्स सोबत बोलून तिचा तो एक मामा पण आहे तो पण खूप मदत करत आहे, पण तरीही तिला मदत भेटत नाही. आणि तरी आज काय आहे, आज आहे शिवजयंती, हे झालेलं आहे आपलं पूर्ण. आणि मला वेळ भेटली असती तर मी त्याला संपवले असते असं कोणतरी विधान केलं वाल्मिक कराडांवरती. तर हो, कारण मीच दुखलो नाही, अख्खा समाज दुखला आहे. मराठ्यांचा पूर्ण समाजच दुखला आहे. कारण जे वाल्मिक कराडांनी केले ते कृत्य बघून माझ्या मनात काय पूर्ण मराठ्यांच्याच मनात खंत वाटतेय, दुःख होतंय, हृदय मधूनच व्याकुळ होते. असं कसं होऊ शकतं? आपल्याला जर समज कुत्र्याला जरी दगड मारला तरी आपल्याला मनात कसं तरी वाटतं. त्यांना तर 50 वेळा पोटात चाकू बाहेर आत बाहेर काढून त्यांचे आताडे सोलून, मतलब जसं की छत्रपती संभाजी महाराजांवरती जसा अत्याचार झाला तसाच सेम अत्याचार आत्ताच्या घडीला झालेला आहे. आणि जिजाऊ जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या त्यांनी सती नावाची परंपरा बंद केली. सती म्हणजे काय होतं? पहिलं जे आपले पती असतात म्हणजे नवरा असतो, जो समज दगावला तर त्याच्या स्त्रीला जाळून टाकायची, ती जी परंपरा होती ती जिजाऊ महासाहेबांनी बंद केली. तसंच आता आपल्याला ही प्रथा पण बंद करावी लागेल. जसं की आता रेप बीप चालू आहेत मुलींमध्ये, पण ते अत्याचार आपल्याला टार्गेट केले जाते. आता सध्या तुम्ही जरा नोटीस केलं असलं तर बातम्यांमध्ये पण मराठ्यांचं खूप येतं. एका साईडला आपल्याला तारीफ करतात, म्हणजे मोदी छत्रपती हे सगळे जे आहेत ते मराठीला प्रोत्साहन करतायत, दिल्लीमध्ये घेत आहेत, तिथं मराठ्यांचं तयार करतायत काही लोक. असं फक्त दिखावा करतात की खरंच तयार करतात ते आपल्याला पण माहित नाहीये. पण आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि समजून घेऊया परत एकदा. सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि माझे नाव ऋषिकेश शिवाजी इंगोले पाटील, हे पूर्ण माझं नाव आहे आणि मी युट्यूबला ऋषिकेश पाटील RP म्हणून फेमस आहे. आणि तरी बघूया आपण एकदा काही मुद्दे राहिलेत का, तर आपण बोलून घेऊया झटपट. आणि हा, ते जे माझं हत्यार होतं, जे मी जिजाऊचं जे वेपण होतं ते मी तयार करणार होतो, त्याला मला तसं टाइम भेटत नाहीये कारण आता माझ्या जरा एक्झाम चालू आहे. पण बायोचा पेपर झाला, 28 तारीख झाली की मी तुम्हाला ते तयार करून नक्की दाखवेन. जिजाऊचं वेपण ते नक्की येणार, पण त्याला थोडा वेळ लागेल कारण आता पेपर चालू आहेत. कारण मी आता 12th मध्ये येणार, त्यामुळे जरा पेपर चालू आहे. पेपर झाले की मी ते नक्की आणेल ते जिजाऊ वेपण, ते अर्ध्यात सोडणार नाही. ते मुलींसाठी आणणारच आहे कारण खूप जास्त रेप अत्याचार मुलींवर जे होतात ते मला बघून मनात खंत वाटते. आणि इतकंच. जय जिजाऊ, जय शिवराय. आपण भेटूया पुढच्या RP समाचारला, तर नक्की सपोर्ट करा आणि धन्यवाद.